पुढच्या बातमीकडे आपण वळूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी 2 वाजता 13 आत्मसमर्पित नक्षलवादी विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत। पोलीस विभागाच्या पुढाकाराने त्यांचा सामूहिक विवाह सोहळा गडचिरोलीमध्ये संपन्न होतोय आणि या सोहळ्यासाठी खास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अनेक मान्यवर या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत। या सोहळ्याची कशी तयारी सध्या सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। आपण पाहूयात। राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीमध्ये येत आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल 13 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा होणार आहे। आपण पाहतो आहे की या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी चालू आहे। प्रत्येक पोलीस कर्मचारी या ठिकाणी कामाला लागलेला आहे। अनेक VVIP या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत। याशिवाय आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे कुटुंब आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबसुद्धा या ठिकाणी या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। त्यामुळे प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी बारकाईने तपासणी केली जात आहे। बॉम्ब शोधक पथक असो, डॉग स्क्वॉड असो, सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना या ठिकाणी तपासल्या जात आहेत। विशेष म्हणजे 1 जानेवारी 2025ला म्हणजे या वर्षाची सुरुवात जी आहे मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमधून केलेली होती आणि त्यावेळी काही मोठ्या कॅडरच्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यापुढे आत्मसमर्पण केलेलं होतं। आज सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही नक्षलवादी आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे गेल्या 5 महिन्यानंतर मुख्यमंत्री आज गडचिरोलीमध्ये येत आहे। त्यामुळे मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याकडे लक्ष नाही असा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला होता आणि त्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू होता। अशा स्थितीमध्ये आज मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आगमन झाल्याच्या नंतर ते या जिल्ह्यातील समस्यांना हात घालणार का, या जिल्ह्यासाठी विशेष काही देणार का, याकडे सुद्धा आता जिल्हावासियांचं लक्ष राहणार आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।